एमडी तस्करी करणाऱ्या 3 आरोपींना अटक. मनीष ठाकरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक. सदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी 17 ऑगस्टला दुपारी 2 वाजता दिलेल्या माहितीनुसार 16 ऑगस्टला सकाळी 11 वाजता सदर पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान DRM ऑफिसच्या मागच्या गेटजवळ खुल्या जागेत 3 एमडी तस्करांना ताब्यात घेतले. हे तिन्ही आरोपी कुख्यात गुन्हेगार असून त्यांच्याकडून 2.83 ग्राम एमडी जप्त करण्यात आली आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी दिली आहे. प्रकरण अशा प्रकारे आहे की काल आमच्या डीबी पथकाला त्यांच्या इंचार्ज यांना माहिती मिळाली होती की DRM ऑफिसच्या मागच्या गेटच्या जी खुली जागा आहे त्याच्यामध्ये काही MDचा देवाणघेवाण होणार आहे. त्यावरून आमच्या डीबी पथकाने सापळा रचून 3 आरोपींना पकडले आणि मला सुद्धा बोलवण्यात आलं ॲज अ राजपत्रित अधिकारी म्हणून. आणि सदरची कारवाई येण्याप्रमाणे की त्याच्यामध्ये आरोपी नंबर 1 गंगा काकडे हा राहणारा कोतवालीच्या हद्दीमधला आहे. त्याच्यावर कोतवालीच्या पोलीस स्टेशनमध्ये खुनासारखा गंभीर स्वरूपाचा गुन्हा तसेच इतर लूटपाटचे गुन्हे दाखल आहे. तसंच आरोपी क्रमांक 2 करण मळावी त्याच्यावर पोलीस स्टेशन सदर येथे खुनाचा गुन्हा दाखल आहे आणि मान्य न्यायालयात सध्या तो सुरू आहे. तिसरा आरोपी आहे शुभम जांभूळकर याच्यावर छोटे मोठे गुन्हे पोलीस स्टेशन सदर इथे दाखल आहे. या तिन्ही आरोपीकडून 2 ग्राम 83 मिलीग्राम इतकी MD पावडर जप्त करण्यात आली. तसंच त्यांच्या 2 गाड्या व 2 मोबाईल असा एकूण 1,54,100 रुपयाचा माल जप्त करण्यात आलेला आहे. पोलिसांनी कारवाई केल्यानंतर आरोपितांचा 2 दिवसाचा पोलीस कोठडी मिळवलेली आहे आणि हे कुठून आणलं आहे काय आणलं आहे याची विल्हेवाट काय करणार होते याबाबत आमचा समोरचा तपास सुरू आहे. या कामगिरीमध्ये आम्हाला सतत माननीय पोलीस आयुक्त तसेच आमचे वरिष्ठ अधिकारी सांगत असतात की त्यांना नागपूर हे नशामुक्त करायचं आहे. त्याकरता त्यांच्या वारंवार आम्हाला सूचना असतात. त्याप्रमाणे त्यांच्या मागे त्यांनी दिलेले प्रेरणामुळेच माझी आमची टीम PSI घोगरे, दुर्गेश ठाकूर, सचिन, राज वानखडे, आशिष बल्लाळ, भाळ, मोहन ठाकूर इत्यादी कर्मचाऱ्यांनी त्याच्यामध्ये किशोर यांनी सहभाग घेतलेला होता.